हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज बरेच दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे। आज आपल्याला सेमी पटियाला पॅन्टची कटिंग करायची आहे। त्यासाठी मी हे 2.25 मीटरचं फॅब्रिक घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला कपड्याची डबल घडी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे कपड्याची डबल घडी करून घेतली। त्याला परत आपल्याला मधून फोल्ड करून ह्या 4 घडी करून घ्यायची आहे कपड्याची। अशा प्रकारे आपण ही कपड्याची 4 घडी करून घेतलेली आहे। घडीची बाजू डबल मध्ये ही माझ्या साईडला आलेली आहे आणि ओपन बाजू त्या साईडला आहे। आता आपल्याला माप टाकताना घडीतूनच माप टाकायचे। आपल्याला सेमी पटियालाची कटिंग करायची आहे आणि आपली पॅन्टची उंची 38 इंच आहे। 6 इंच आपल्याला टेप वर सोडून द्यायचा आहे। नेफा पट्टी लावतो आपण, त्यासाठी नेफा पट्टीसाठी आपल्याला 6 इंच वर टेप सोडायचा आहे। आता आपली 38 इंचची नेफा पॅन्टची उंची आहे। आपल्याला बॉटम पट्टीसाठी त्याच्यात प्लस 2 इंच घ्यायचे। ते झाल्यानंतर आपल्याला आता इथे बॉटमचं माप टाकायचे। बॉटम आपला 14 इंच आहे। आपल्याला इथे 14चा अर्धा घ्यायचा आहे, म्हणजे 7 इंच आणि पुढे प्लस 1 इंच वाढवून घ्यायचे। आणि खालच्या साईडला आपल्याला बॉटमचा अर्धा प्लस 2 इंच घ्यायचे। आता आपल्याला हे सगळं जॉईन करून घ्यायच्यात। हे आपलं बॉटमचं माप टाकून झालंय। आता पहिल्यांदा आपण इथे नेफा पट्टीसाठी 9 इंच कापड वर सोडून देऊया। इथूनही 9 इंच कापड सोडले। या भागात आपल्याला नेफा पट्टी घ्यायची आहे, त्यामुळे 9 इंचचं कापड वर सोडून दिलं। आता उरलेल्या भागात आपल्याला पॅन्टचं माप टाकायचंय। हे मोजून घ्यायचं। 35 इंच येते। 35चा आपल्याला अर्धा करायचा आहे। याचा मध्य करून घ्यायचा। 35चा अर्धा आपला 17.5 इंच येईल। त्याच्यानंतर आपल्याला इकडे बॉटम पट्टी पासून इथे मध्यावरती सरळ लाईन मारून घ्यायची आहे। आता ही लाईन मारून झालेली आहे आपली। तर आपल्याला इथे किस्तक काढायचा आहे, म्हणजे पॅन्टीचा जो मधल्या भागाचा जॉईंट येतो सेंटरचा, तो इथे घ्यायचा आपल्याला। तर आता त्यासाठी आपल्याला सीट गिअरचं माप लागेल। तर सीट गिअर आपला आहे 42 इंच। तर 42चा आपल्याला किस्तक उतार 8 इंच येतो। तर इथे आपल्याला 8 इंचचं किस्तकचं माप टाकायचं आहे। आता जिथे आपल्याला 8 इंचचा टेप बसतोय तिथे घ्यायचा। थोडा आत घेतला तर हा कमी होईल, त्यामुळं बरोबर 8 जिथे बसते तिथेच आपल्याला ते माप टाकून घ्यायचे। इथे ही सरळ लाईन मारली 8 इंचावरती। आता आपल्याला 1.5 इंच आत घ्यायचे आणि ही सरळ लाईन मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथून थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे। हे झालं आपल्या किस्तकचा हा आकार झाला आणि तोही आपल्याला इथे जॉईन करायचा आहे, त्यामुळे मी डबल लाईन मारत नाहीये। ह्या एकच लाईनीवरती तो भाग कटिंग होणार आहे।
आता अशा प्रकारे आपलं हे माप टाकून झालेलं आहे. आता आपण कटिंग करूया. पहिल्यांदा आपल्याला बॉटम पासून कटिंग करायची आहे. पहिल्यांदा मी चुकून इथे लाईन घेतली होती, ही न घेता आपल्याला इथे घ्यायची आहे. त्यामुळे ही लाईन परत मी डबल मारून घेतली. आपल्याला कटिंग पण इथूनच करायची आहे, बाहेरूनच. आता इथून आपल्याला अशी कटिंग करून घ्यायची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन मिळेल. आता आपला हा पॅन्टीचा पाय कट करून झालेला आहे. आता हे आपल्याला किस्तकचं पण माप कटिंग करून घ्यायचंय. हा जो राऊंड शेप दिलाय आपण तो हा कटिंग करायचा. हे झालं आपलं किस्तकचं माप. आता आपला हा किस्तकचं माप आहे ते सेमी पट्याला पॅन्ट असल्यामुळे आपल्याला प्लेट्स जास्त लागतात, म्हणून आपल्याला हा वाढीव कपडा काढायचा असतो आणि तो नंतर इथे जॉईंट होतो. त्यामुळं याला आपल्याला सेमी पट्याला पॅन्ट असल्यामुळे याला जॉईंट येतो. आता आपल्याला नेफापट्टीचं माप कापायचंय. एक्स्ट्राचा कपडा कापून घेतला. आता हा कपडा आपण डबल मध्ये घेतलाय. आता याच्यावर आपल्याला नेफापट्टी काढायची आहे. आपण पॅन्टचं माप घेताना जे 6 इंच वरती सोडला होता टेप नेफापट्टीसाठी, ती नेफापट्टी आपल्याला इथे ह्या कपड्यामध्ये काढायची आहे. तर आपली नेफापट्टी 9 इंचाची, इथून उंची 9 इंच येणार आणि रुंदीसाठी आपल्याला सीट घेरचा अर्धा प्लस 3.5 इंच घ्यावा लागणार. आता सीट घेर आपला 42 आहे, 42चा अर्धा करायचा 21 आणि प्लस त्याच्यामध्ये 3.5 इंच ऍड करायचे. हे झाले 3.5 इंच. इथूनही आपल्याला ही 9 इंचाची नेफापट्टीची उंची पाहिजे. इथूनही 9 इंच घेतलाय, इथूनही 9 इंच आलेला आहे आणि नेफापट्टीची रुंदी आपली सीट घेरचा अर्धा प्लस 3.5 इंच घेतलेली आहे आणि ते घेताना आपण डबल कपड्यात घेतलेली आहे. आता ही आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता याला मधून कटिंग करून घ्यायचं. याला इथे शिलाई मारून घेतली आणि इथून नाडीचे शिलाई मारून घेतली तर आपली ही नेफापट्टी तयार होईल. आता अशा प्रकारे आपली सेमी पटियाला पॅन्टची कटिंग झालेली आहे.